प्रश्न क्रमांक 4. शलाकाचे आजचे वय तिच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 पट आहे. शलाकाच्या वडिलांचे वय 6 वर्षानंतर 45 वर्ष होईल, तर त्यावेळी शलाकाचे वय किती असेल? बघा, प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, शलाकाचं आजचं वय आपल्याला सांगितलंय की शलाकाचं आजचं वय तिच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 पट आहे म्हणे. शलाकाचे वय तिच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 पट आहे. तिच्या वडिलांचं आजचं वय आपल्याला दिलंय का? नाही. मग आपल्याला शलाकाच्या वडिलांचं वय हे कधीचं दिलेलं आहे? 6 वर्षानंतर 45 वर्ष होईल म्हणले. मग आता वडिलांचं वय बघा, वडिलांचे वय बरोबर. आता 6 वर्षानंतर 45 वर्ष होणार आहे, म्हणजे 45 वर्षामधून आपल्याला काय करावं लागेल? 6 वर्ष काढावे लागतील. म्हणजे 45 मधून जर 6 गेले, 39 उरतात. म्हणजे वडिलांचं आजचं वय काय आहे? 39 वर्ष आहे. लक्षात यायले का? आपल्याला काय म्हणलेलं आहे की शलाकाचं आजचं वय हे तिच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 पट आहे. मग आपल्याला वडिलांचं वय आजचं काढून घेणं गरजेचं आहे, कारण आजच्या वयाच्या 1/3 पट आहे म्हणल्यानंतर आपल्याला तिचं आजचं वय काढण्यासाठी त्यांचं आजचं त्या वडिलांचं पण आजचं वय काढणं गरजेचं आहे. पण आपल्याला गणितामध्ये आजचं वय न देता त्यांनी 6 वर्षानंतरचं 45 वर्ष वय दिलेलं आहे. म्हणून आपण काय 45 या 45 मधून आपण 6 वर्ष काढलो तर आपल्याला आजचं वय वडिलांचं 39 वर्ष मिळालेलं आहे. आता शलाकाचे वय काय आहे? तिच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या, म्हणजे ह्या वयाच्या किती पट आहे? 1/3 पट आहे. आजचं वय काय? म्हणजे 39. वडिलांचं आजचं वय 39. 39च्या 1/3 पट हे शलाकाचं वय आहे. पट म्हणल्यामुळे आपल्याला गुणाकार करावा लागतो. तुम्हाला कालही सांगितलं मी की या ठिकाणी जेव्हा 1/3 म्हणजे ह्या 3 भागापैकी हे एकच भाग त्या शलाकाचं वय आहे. म्हणजे 3 भाग म्हणजे कुणाचे? 39चे 3 भाग. 39चे 3 भाग म्हणजे 13, 13 दुनी 26, 13 39. 3च्या पटीत गेल्यानंतर 39 आपल्याला मिळतात. इथं आपण काटून सुद्धा करू शकतो. तर 3 एक 3, 3 त्रिक 9. म्हणजे या ठिकाणी काय आलेलं आहे शलाकाचं वय? शलाकाचे वय बरोबर 13 वर्ष. लक्षात आलं का? वडिलांचं आजचं वय 39 वर्ष, शलाकाचं आजचं वय 13 वर्ष. म्हणजे हे शलाकाचे आजचे वय आहेत, हे आजचे वय. आणि वडिलांचे आजचे वय, वडिलांचे आजचे वय बरोबर आहे 45 वजा 6 39 वर्ष. आणि शलाकाचं आजचं वय हे 13 वर्ष तिचे वय मिळालेलं आहे. आता काय मुलं काय करतात की इथपर्यंतच येऊन 13 वर्ष शलाकाचं वय म्हणून पर्यायामध्ये 13 वर्ष आहेत म्हणून त्याला स्टिक करतात. पण आपल्याला काय म्हणलंय पुढं बघा, तर त्यावेळी शलाकाचे वय किती असेल म्हणे. त्याचं आजचं वय किती असेल असं म्हटलेलं नाही. शलाकाचे आजचे वय तिच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 पट आहे. शलाकाच्या वडिलांचे वय 6 वर्षानंतर 45 वर्ष होईल. 6 वर्षानंतर त्यांचं वय 45 वर्ष होईल. आजचं वय काय आहे? 39 आहे वडिलांचं. मग 39 मध्ये जर 6 मिळवले तर ते किती वर्षाचे होतील? 45 वर्षाचे होतील. आणि शलाका 13 वर्षाची आहे आज, तर 6 वर्षानंतर शलाका किती वर्षाची होईल? 19 वर्षाची होईल. म्हणजेच 6 वर्षानंतर शलाकाचं वय किती होणार आहे? वडील 45 वर्षाचे 6 वर्षानंतर होतील, तर शलाका पण त्यावेळेला 19 वर्षाची होईल. तर पर्यायामध्ये आपल्या 19 आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. कळालं का? आजचं वय काढून घेतलं आपण. आजचं वय वडिलांचं काढल्यामुळं तिचं वय आपल्याला कळालं. जर आपण ह्या 45ला धरून बसलं तर आपल्याला तिचं आजचं वय काढता येत नाही, कारण 6 वर्षानंतर त्यांनी 45 वर्षाचे झालेले होते, होणार होते. म्हणून आपण आजचं वय काढण्यासाठी 45 मधून आपण 6 काढून टाकलोत आणि 39 वर्ष त्यांचं आजचं वय घेतलोत काढून. त्याच्यावरूनच आपण शलाकाचं वय 1/3 पट असल्यामुळं 13 वर्ष काढलोत. आणि त्यावेळेला तिनं किती वर्षाची होईल? जेव्हा वडील 6 वर्षानंतर 45 वर्षाचे होतील त्यावेळेला तिनं किती वर्षाची? तर 19 वर्षाची. कळलं का? तर प्रश्न क्रमांक 2 पाहूया. प्रश्न क्रमांक 5 काय म्हणते बघा. 7 वर्षापूर्वी समीर आणि कविता यांचे एकूण वय 30 वर्ष होते. आता 7 वर्षापूर्वी 7 वर्षापूर्वी किती वर्षाचे होते? एकूण वय त्यांचं 30 वर्ष होतं. 30 वर्ष. मला सांगा, समीर आणि कविता हे दोघे जण त्यांचं एकूण वय किती होतं?
एकूण 30 वर्ष होतं वय 7 वर्षापूर्वी. आता 7 वर्षापूर्वी आपल्याला विचारलंय काय? 7 वर्षानंतर. आता आपण काय करतो, की 7 वर्षापूर्वी 30 म्हणजे 7 वर्षानंतर 37 म्हणतो. पण तसं नाही, की आपल्याला 7 वर्षापूर्वी म्हणजे आजचं आधी काढावं लागेल. आजचे वय. आजचे वय. कधी भूतकाळ झाल्यानंतर वर्तमान काळ घ्यावा लागेल ना आपल्याला. आणि 7 वर्षानंतर म्हणजे हा भविष्यकाळ आहे. 7 वर्षापूर्वी म्हणजे 30 वर्ष होतं. तर आजचं वय 7 म्हणजे 7 वर्षानंतर आजचं वय किती? 30 मध्ये आपण 7 परत मिळवूया. आपल्याला 37 वर्षे मिळतील. हे आजचं झालं. पण आपल्याला विचारलंय काय त्यांनी? 7 वर्षानंतर विचारलंय इथून आता. आता 7 वर्षानंतर. 7 वर्षाच्या नंतर विचारले. आता ह्या 37 मध्ये आपल्याला काय करावं लागतील? 7 मिळवावे लागतील. 37 मध्ये जर 7 मिळवले 44 होतात. 44 वर्ष. कळालं का? तर त्यांचं आजचं वय काय आहे मग? 7 वर्षानंतर त्यांचे एकूण वय किती असेल मग? 7 वर्षानंतर एकूण वय त्यांचे वय बरोबर 44 वर्ष असेल. कोणतेही गणित आता हे आल्यानंतर 4 वर्षापूर्वी, 8 वर्षापूर्वी असं जर विचारलं 8 वर्षापूर्वी एवढं होतं, तर आता 8 वर्षानंतर किती होईल? तर आपण काय करतो सरळ-सरळ 8 वर्षापूर्वी इतकं होतं म्हणजे 30 वर्ष होतं म्हणजे आता 8 वर्षानंतर त्याचा 30 8 मिळवतो. पण तसं नाही करायचं. 7 वर्षापूर्वी म्हणजे आज आपण वर्तमानात आज त्यांचं बघायचं. भूतकाळ झाल्यानंतर वर्तमान काळ, वर्तमानानंतर भविष्यकाळ असतो. म्हणून वर्तमानात त्यांचं वय किती आहे आधी पाहायचं. आणि त्याच्यामध्ये आजचं वय मध्ये 7 वर्ष पुन्हा मिळवले 37 वर्ष झाले आणि 37 मध्ये परत 7 वर्षानंतर म्हणल्यामुळे 37 मध्ये परत 7 मिळवले तर 44 वर्ष येते. म्हणजे एकूण वय त्यांचं हे 44 वर्ष 7 वर्षानंतर होईल. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या ठिकाणचं उत्तर आहे. तर या ठिकाणी बघा प्रश्न 6वा काय म्हणते पहा. अमोलचे वय अनिलच्या वयाच्या 1/3 पट आहे. आता अमोल आणि अनिल या ठिकाणी लिहून घेऊ. अमोलचं वय, ह्या अमोलचं वय ह्या अनिलच्या वयाच्या 1/3 पट आहे. म्हणजे अनिल जर x असेल तर हा x गुणिले 1/3 असेल. पट म्हणल्यामुळं आपल्याला गुणिले मांडावं लागलं. त्याच्यापेक्षा 3 वर्षानं जास्त असेल म्हणलं तर अधिक, 3 वर्षानं कमी म्हणलं तर वजाबाकी, पण पटीत म्हणल्यानंतर गुणाकार येतो. अनिलच्या वयाच्या अमोल हा 1/3 पट आहे म्हणून सांगितले. म्हणून अनिल हा x, अनिलचं वय माहीत नाही आणि अमोलचंही माहीत नाही आपल्याला, पण तो पटीत सांगितलंय त्यांनी. म्हणून अनिल x वर्षाचा होता तर अमोल x गुणिले 1/3 आहे. दोघांच्याही वयाची बेरीज 28 वर्ष म्हणे. या दोघांच्या वयाची बेरीज किती आहे? 28 वर्ष. अनिलचं विचारलं, याचं वेळ आपल्याला विचारलेला आहे. आपण काढूया आता. आपल्याकडे सूत्र तर मिळालेलं आहे. अगोदर ह्यांचं आपण सोडून घेऊया. x गुणिले 3 म्हणजे 3x. हे अधिक हे x हे x बरोबर 28. आता 3x आणि x किती होतात? हे काही नाही म्हणजे ते 1 असतात. 3x आणि x 4x. 4x बरोबर 28. म्हणजेच x बरोबर आहे 28. हे गुणिले 4 इकडं येऊन भागिले 4 होतात. 4 1 4, 4 7 28. म्हणजे आपल्याला काय मिळाले की x बरोबर आहे 7. म्हणजे अनिल कोण होता? हे तर बघा लिहून घेऊया आपण परत. अमोल आणि अनिल. अनिल कोण होता? x होता. आणि अमोल कोण होता? x गुणिले 1/3 होता. आता आपल्याला x ची किंमत तर आपल्याला 7 मिळालेली आहे. म्हणून आपण x च्या ठिकाणी 7 लिहूया. हे x तर 7 आहे. हे 7 वर्ष. अनिल किती वर्षाचा? 7 वर्षाचा. आणि अमोलचं वय सांगते तुम्हाला की आता इथं x च्या ठिकाणी 7 गुणिले 1/3 म्हणजे 7 त्रिक 21. 21 21 म्हणजे 21 वर्ष. अमोल 21 वर्षाचा आणि अनिल 7 वर्षाचा. आपल्याला विचारलंय कोणाचं वय? अनिलचं वय विचारलंय. ह्या अनिलचं वय विचारलं तर आपल्याकडे किती मिळालं आहे? अनिलचं वय 7 वर्ष. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येतं. कळालं का? पाहून घ्या की आपल्याला प्रश्न थोडा वाचायचा म्हणजे आपल्याला त्याचं स्पष्टीकरण करताना काहीच अवघड जात नाही. हे जे अमोलचं वय जे आहे 1/3 पट जास्त आहे. म्हणून अनिल x वयाचा होता म्हणून हा x गुणिले 1/3 झाला आणि दोघांच्या वयाची बेरीज 28 वर्ष होती. मग यांचं आपण सोडून घेतलं 3x आलं. हे x म्हणजे 3x आणि हे x हे 4x झाले. 28 आले. 4 नंतर भागला आपण त्या 28ला. मग आपल्याला x ची किंमत कळाली 7 आली.
एक्स कोण होता? अनिल होता. म्हणून अनिल 7 वर्षाचा झाला. आणि अमोल कसा होता, की एक्सच्यात 1/3 पट होता. म्हणून 7 एक्सची किंमत 7 कळल्यामुळे 7च्यात 1/3 पट म्हणजे 7ची 1/3 पट म्हणजे 21 वर्ष. आपल्याला विचारलं अनिलचं, म्हणून आपण अनिलचं वय 7 वर्ष पर्याय क्रमांक 2